ये विकास पुरुष की दहशत है कि आप लोग नाम नहीं ले रहे हैं, क्या वजह है? नहीं नहीं, विकास पुरुष की दहशत वहशत से हम लोग डरते नहीं मेरे भाई, सिर्फ डरते अल्लाह से। और जिस दिन अपनी पे आ जाएंगे उस दिन विकास पुरुष का नाम नहीं। विकास पुरुष तेरा अब सितम का इम्तिहान नहीं, क्या तो समझता है कि अब खुदा नहीं? भिवंडी में विकास योजना को लेकर एक बड़ा विवाद सामने आया है। पूर्व सदन नेता विकास निकम ने आरोप लगाया है कि भ्रष्टाचार और राजनीतिक हस्तक्षेप के जरिए शहर के विकास आराखड़े से कई महत्वपूर्ण सार्वजनिक आरक्षण हटाकर बिल्डर लॉबी को फ़ायदा पहुंचाने की साजिश रची गई है। लेकिन हे 2003 मध्ये जो DPR तयार केला होता, त्या DPR मध्ये आरक्षण क्रमांक 9 ते MSCB साठी आरक्षित ठेवलेलं होतं, जे पोगावमध्ये आहे। आरक्षण क्रमांक 274 जे चाविंद्रा गाव या ठिकाणी आहे। आरक्षण क्रमांक 6 जे ट्रक टर्मिनलसाठी ठेवलेलं होतं आणि आरक्षण क्रमांक 127 जे मौजे कनेरे शांतनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला ते पार्किंगसाठी ठेवलेलं होतं। परंतु 2024चा आता जो DPR तयार करण्यात आलेला आहे, यामध्ये या भिवंडी पूर्वचे विकास पुरुष आणि काही बिल्डर लॉबी यांना हाताशी धरून महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून त्यांनी ते आरक्षण चेंज करण्याचा एक घाट घातलेला आहे। ही माहिती आम्हाला काही सुज्ञ नागरिकांकडून मिळाल्यानंतर आम्ही लोकांनी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तसेच पुन्हा या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्या ठिकाणी ते आरक्षण आम्ही जैसे ते ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमचा चालू आहे। हे जर आरक्षण हटवलं तर ह्याचा फक्त बिल्डर लॉबीला फायदा होणार आहे। पत्रकार परिषद में विकास निकम ने कहा है कि वर्ष 2003 की विकास योजना में ट्रक टर्मिनस, MSCB, पार्किंग और कम्युनिटी सेंटर के लिए आरक्षित भूखंडों का आरक्षण वर्ष 2023 की विकास योजना में कथित तौर पर झूठी रिपोर्ट और राजनीतिक दबाव के आधार पर रद्द किया गया। पूर्व उप महापौर अहमद सिद्दीकी ने आरोप लगाया कि कुछ लोगों ने बिल्डरों को लाभ पहुंचाने के लिए सरकारी अधिकारियों के साथ मिलकर आरक्षित ज़मीनों का खेल किया। वहीं हमीद शेख और सुरेश पाटिल ने कहा कि शहर की बढ़ती आबादी को देखते हुए सार्वजनिक सुविधाओं के लिए इन आरक्षणों को समाप्त करने के बजाय बरकरार रखना चाहिए था। नेताओं ने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच कराने और दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। हालांकि इन आरोपों पर नगर प्रशासन की ओर से अभी तक कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। आप देख रहे हैं पोल खोल NX, चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें। आरक्षण क्रमांक 6 जो ट्रक टर्मिनससाठी आहे आणि तो मौजे चाविंद्रा सर्वे नंबरमध्ये आहे आणि तो आपला गार्डनच्या समोरची जागा आहे ती। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की त्या ठिकाणी गावठाण आहे, तिथं अजिबात गावठाण नाही। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट असं म्हटलं आहे त्यांनी की हा पूर्वी जकात नाके होते, आता जकात नाके रद्द झाले आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या आरक्षणाची गरज नाही असं ते स्पष्ट म्हणत आहे। परंतु एक तुम्हाला सांगू इच्छितो की तो पोगाव पूर्ण झोन जो आहे नगरपालिकेच्या आरक्षणामध्ये हा संपूर्ण आपला काय म्हणतात लॉजिस्टिक झोन आहे आणि इंडस्ट्रियल झोन आहे। आणि लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रियल झोन असल्यामुळं लॉजिस्टिक झोनमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या ट्रक्स आहेत, ह्या उभ्या राहण्यासाठी महानगरपालिकेने त्या ठिकाणी TT म्हणजे ट्रक टर्मिनस हा आरक्षण ठेवलेला होता। परंतु या भिवंडीच्या आपण ज्याला विकास पुरुष म्हणतो तो आणि त्याच्याबरोबर काही बिल्डर यांची लॉबी संलग्न आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते आरक्षण त्या ठिकाणी डिलीट केलं आहे। कुठलं TTचं हे झालं आरक्षण क्रमांक 6च्या संदर्भात। त्यानंतर तुम्ही येतो मी आरक्षण क्रमांक 9 जे भिवंडी महानगरपालिकेच्या आरक्षणामध्ये MSCB म्हणून होतं आणि ते मौजे पोगाव ह्या ठिकाणी होतं आणि त्या संदर्भात त्यांचं असं मत आहे की MSCB आता अस्तित्वात नाही, आता टोरेंट आहे। आता जरी टोरेंट जरी असली तरी अंतर्गत कोणाची आहे ती MSCBच्या, बरोबर। ही टोरेंट फ्रँचायसी आहे, ती आज आहे ना उद्या नाही। जरी ती फ्रँचायसी असली तरी पण अंडर MSCBच्या कंट्रोलमध्ये आहे आणि म्हणून MSCBचा कुठलाही प्रोजेक्ट उदाहरणार्थ सबस्टेशन वगैरे बनवायचं जर असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने तो आरक्षण MSCBसाठी 9वा आरक्षण क्रमांक ठेवलेला होता, जो पोगावमध्ये आहे। परंतु तिथे पण सेम कंडिशन
असेच बिल्डर आणि असाच हा विकास पुरुष यांच्या संगणमताने ते देखील आरक्षण डिलीट केलेलं आहे। ही दुसरी गोष्ट। आणि तिसरं जो आहे आरक्षण क्रमांक जो 127 पार्किंगसाठी, आणि त्या पार्किंगसाठी आरक्षणासंदर्भामध्ये ते जो अभिप्राय जो महानगरपालिकेच्या TP इंजिनियरने दिलेला आहे तो अशा पद्धतीचा आहे की तो मौजे कणेरी ह्या क्षेत्रामध्ये येतो आणि तो ठिकाण जो आहे ठीक अशोकनगरच्या पाठीमागचा एरिया आहे। मला कल्पना असेल, आता 2 दिवसापूर्वी तर झगडा पण झाला त्या जागे संदर्भामध्ये, आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे। आणि त्या ठिकाणी असे कारण त्या इंजिनिअरने जो एरिया इंजिनियरने दिलेला आहे की ह्या ठिकाणी जे आहे कुठल्याही प्रकारे सरकारी यंत्रणा किंवा ऑफिसेस नाही, कुठलं रेल्वे स्टेशन नाही किंवा कुठला ST स्टँड नाही। परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी भिवंडीमध्ये पार्किंगची फार मोठी समस्या आता तात्कालिक साहेबांनी मला सांगितलंच आहे। आणि एकमेव तेवढी जागा आहे जी भिवंडीच्या अगदी मधोमध आहे आणि तिथून पोलीस स्टेशन जवळ आहे, तहसीलदार जवळ आहे, महानगरपालिका जवळ आहे आणि हाकेच्या अंतरावर आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा अत्यंत गरजेची आहे। असं असताना सुद्धा त्या ठिकाणी पण सेम तीच कहाणी, तेच नेते, तोच विकास पुरुष आणि त्यांची बिल्डर लॉबी मिळून ते पण डिलीट केलेलं आहे। आता चौथा मी तुमच्यासाठी सांगू इच्छितो की चौथं आरक्षण जे आहे हे 274 आहे, जे आमच्या चाविंद्रा हद्दीमध्ये आहे आणि ते ठीक 100 फूटचा रोड आहे ते, आणि आरफा गार्डन जे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्या ठीक पाठीमागचा जो एरिया आहे। आणि त्यामध्ये मी काय म्हटलं माहिती आहे की ह्या जागेमध्ये RCC रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे। आता मला तिथं सांगा तुम्ही, त्या मला कुठं RCC रुग्णालय दिसतो का आतमध्ये? ती जागा कम्प्लीट ओपन आहे आणि काही जागेमध्ये RCC बांधकाम सध्या रनिंग चालू आहे, ते अतिक्रमण आहे। जरी जागा त्यांच्या मालकीची जरी असली तरी पण ती रिझर्वेशनमध्ये बांधकाम चालू आहे। तर अशा पद्धतीचा गैर रिपोर्ट वर्तन या एरिया इंजिनियरने रिपोर्ट दिलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे स्क्रुटनिंग कमिटी आली होती महानगरपालिका सरकारी, त्यांनी रिपोर्ट दिला की त्याची त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटरची गरज नाही। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण जो चाविंद्रा एरिया आहे महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगमध्ये हा रेसिडेन्शियल झोन आहे आणि जर रेसिडेन्शियल झोन जर असेल तर कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादा आपला कम्युनिटी सेंटर किंवा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू की हॉल, म्हणजे लग्नाचा हॉल म्हणा, या मंगल कार्यालय म्हणून हे होणं गरजेचं आहे, ते कोणी रस्त्यावर करू शकत नाही। आणि त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्या ठिकाणी काय केलं होतं, कम्युनिटी सेंटर हे रिझर्वेशन टाकलं होतं, ते आरक्षण क्रमांक आहे 274। परंतु त्या ठिकाणी पण आता वस्तुस्थिती अशी आहे की जागा अर्धी खाली आणि अर्ध्यापेक्षा जागेवर अतिक्रमण मंडळाचे बांधकाम त्या मालकांनी केलेलं आहे। तेव्हा अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या त्या जागेचं रिझर्वेशन देखील जे आहे ह्या विकास पुरुष आणि त्याची मंडळी मीन्स त्याचे संलग्न बिल्डर यांनी ते आरक्षण खतम केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे। तेव्हा मी सर्वांना एक तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो भिवंडीकरांसाठी की हे जे आरक्षण भिवंडी महानगरपालिकेत ठेवले जातात टाउन प्लॅनिंगमध्ये, हे भिवंडीकरांच्या आपल्या पब्लिकच्या जनतेच्या विकासासाठी ठेवले जातात। आणि असं असून सुद्धा जो स्वतःला आपला विकास पुरुष म्हणवतो तोच ह्या बिल्डरांच्या घशामध्ये ह्या जमिनी टाकतो आणि त्यांना पूर्ण सपोर्ट करतो आणि ते रिझर्वेशन हटवण्याकरता पूर्ण मदत करतो।